मी अनिकेत मिलिंद गोसावी, नाशिकचा गणराज अध्यक्ष, प्रेम फ्रेंड सर्कल हरिभाई अग्रवालचा। गेल्या 7-8 वर्षापासून आमची इच्छा होती की अशी मूर्ती मुंबईवरून आणायची होती आम्हाला। तर यावर्षी आमची संकल्पना होती की असं जंगल थीम वगैरे करायची होती, आम्हाला मूर्ती आणायची होती आणि ती पुढच्या वर्षी पण आम्ही हीच मूर्ती ठेवणार आहे। त्याच्यानंतर आम्ही चेंजेस करणार आहे मूर्तीमध्ये पण, बघू मग आपण कसं करायचं। हे आम्ही 4-5 नावं ठरवले होते गणराज वगैरे, पण माझ्या डोक्यात होतं की राजासारखं नाव शोभलं पाहिजे नाशिकमध्ये। गणराज हे नाव नव्हतं म्हणून आम्ही नाशिकचा गणराज। हे झाडांच्याच हिशोबाने आम्ही, हे जे पर्यावरणाच्या हिशोबाने ठेवला होता। 22 फुटाची मंडळाची स्थापना 1995 पासून। मी संस्थापक अध्यक्ष 1995 पासून सुरुवात केलेली आहे। प्रेम फ्रेंड सर्कल या नावाने हरिभाई अग्रवाल प्रेरित आमची हे मंडळ आहे। तेव्हापासून आम्ही पौराणिक सर्व देखावे सादर करत होते। तेव्हापासून नाशिकमध्ये आमचं नावच होतं या पौराणिक याच्याबद्दल। नंतर एक आमच्या मुलांच्या आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या डोक्यात एक विचार आला, काहीतरी वेगळं नाशिककरांना दिलं पाहिजे, म्हणजे मुंबई पुणा चालतं होतं। त्या हिशोबाने मागच्या 2 वर्षापासून त्यांच्या डोक्यात कल्पना होती, मुंबईवरून आपण लालबाग ह्या थीमची काही गणपतीची मोठी मूर्ती आपण नाशिकमध्ये आणण्यात। या वर्षी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व मिळून त्यांनी मुंबईवरची मूर्ती 6-7 महिन्यापासून अहोरात्र कष्ट करून ती मूर्ती मुंबईवरून 48 तास याच्यात 22 फुटाची मूर्ती नाशिक इथे आगमन सोहळा पण 15 ऑगस्ट रोजी खूप जोरात म्हणजे राजाची जी थीम होती ती त्या हिशोबाने केली। आणि गणराज हे नाव नाशिककरांना शोभल असं नाशिकमध्ये नाव नाही या राजाचं, नाशिक गणराज म्हणून पंचवटीकरांना नाशिककरांना ही नवीन एक उपलब्धी करून दिली। मिलिंद गोसावी।